नमस्कार मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल दरवाढ आता नित्य नियमाची झालेली आहे। दर 2-4 दिवसांनी कधी 75 पैसे, कधी 1 रुपया, कधी 2 रुपये पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत। गॅस सिलेंडरचीही तीच अवस्था आहे। इराणमधलं युद्ध संपण्याचं लक्षण दिसत नाही आहे। जरी ते युद्ध संपलं तरी 1500 तेल वाल्हू जहाजं तिथे अडकून पडलेली आहेत। त्यांचा जो क्रू आहे त्याला तिथून बाहेर पडता येत नाही आहे। खरं तर त्यांची सुट्टी व्हायला हवी होती आत्तापर्यंत, पण ते अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे जरी युद्ध संपलं तरी ही 1500 जहाजं रोज 100 या हिशोबाने बाहेर पडायला लागली तरी तुम्ही कल्पना करा, 15-20 दिवस फक्त जहाजं बाहेर पडायला जातील, मग ती जहाजं तेल घेऊन जाणार, नवीन येणार, सगळा गोंधळ आहे। आणि त्यामुळे पुढचे काही महिने कदाचित हा खरीप हंगाम, रब्बी हंगाम तेलाची आणि पेट्रोलजन्य पदार्थांची टंचाई आपल्याला जाणवणार आहे। सामान्य लोकांचा, मध्यमवर्गीय लोकांचा त्याग करायला काही हरकत नाही, कारण आपणच त्याग करण्यासाठी जन्मलो आहोत अशी आपली भावना होते। आणि ही भारतातली गोष्ट नाही आहे, केवळ मोदी सरकारच्या काळातली भावना नाही आहे, तर जगात कुठेही गेलात तरी साधारणतः कुठलीही नवीन करवाढ असतील, कुठलाही त्याग करायचा असेल, कुठल्याही गोष्टीची कटोतरी करायची असेल तर सगळ्यात जास्त त्याचा फटका मध्यमवर्गीयांना बसतो। श्रीमंत आपला मार्ग वेगळा काढतात, कसं चुकवायचं ते त्यांना चांगलं माहिती असतं। गरिबांची मतं सरकारला हवी असतात आणि त्यामुळे त्यांना हात लावला जात नाही। पण मध्यमवर्गीयांच्या मनातही ही भावना अधिक तीव्रतेने निर्माण होत आहे की दरवेळेला आम्हीच त्याग का करावा, देशासाठी त्याग करायला कधीही हरकत नाही आहे। परंतु इतर ठिकाणी जर उधळपट्टी चालू असेल तर त्या उधळपट्टीबद्दल बोलणं देखील पाप आहे का, चूक आहे का? आणि याच्यात सगळ्यात जास्त जर संबंध कुठे येत असेल तर तो शेतीचा संबंध येतो। कारण आपल्याकडे शेती म्हणजे एक पवित्र गायीसारखं तिचं अवस्था आहे। शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल बोलणं ही अनेकदा पाप असतं, कारण बळीराजा कष्ट करून आपल्याला अन्न पुरवत असतो। पण तरी देखील शेतीमध्ये अनेक प्रकारची सवलत, अनेक प्रकारचं पेट्रोलजन्य पदार्थांचा वापर होतो। उदाहरण घ्यायचं झालं तर युरियाचं उदाहरण घेता येऊ शकतं। असं म्हटलं जातं युरियाचा भाव, कारण युरिया आपण मोठ्या प्रमाणावर आयात करतो आणि युरिया आयात नाही केला तरी युरियासाठी लागणारा कच्चा माल असतो तो आपण आयात करतो। आणि त्यामुळे युरिया असं म्हटलं जातं आयात करण्याची किंमत आत्ता साधारणतः धरली तर 90-95 हजार रुपये एका टनाला एवढी किंमत आहे युरियाची। पण शेतकऱ्यांना युरिया जेमतेम 9-9.5 हजार रुपये टन या भावाने मिळतो। म्हणजे बघा, 10 रुपयाची गोष्ट 1 रुपयाला शेतकऱ्यांना मिळते। आणि त्यामुळे युरिया असेल किंवा अशी जी खतं असतील, म्हणजे पोटॅशियम किंवा फॉस्फरस बेस्ड खतांपेक्षा नायट्रोजन बेस्ड खतं, NPK 3 खतांचा, पण त्यातल्या नायट्रोजन बेस्ड खतांचा खूप जास्त गैरवापर होतो। अनेकदा शेतकऱ्यांना सबसिडी म्हणून सवलतीच्या दरात पुरवली जाणारी खतं, म्हणजे त्याचे पैसे खतं कंपन्यांना मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांना खतं मिळतात, पण ती खतं दुसऱ्याच गोष्टीसाठी वापरली जातात। ती औद्योगिक क्षेत्रात इंधन म्हणून, म्हणजे खतं शेतकरी घेतात पण ती खतं शेतात न जाता ती उद्योगांना विकून त्यातनं पैसे काढले जातात। ही वस्तुस्थिती आहे। आपल्याकडेही मराठवाड्यात अनेक ठिकाणी बघतो की जे शेतीसाठी जाणारं पाणी असतं, पाणी शेतीसाठी सोडलं जातं, पण ते पाणी बियर कंपन्या आणि त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांचे असतात, ब्रुवरीजना ते पाणी मिळतं आणि त्यांचा पैसा होतो आणि तरी शेतकरी कासावीस राहतो। आणि त्यामुळे कुठेतरी ही जी 95 हजाराची गोष्ट 9-9.5 हजाराला विकून जो सरकारचा तोटा होणार आहे, तो तोटा सरकार कमी करणार आहे का? तो तोटा कमी करायचा तर मग किमान ज्या शेतकऱ्यांना जेवढी गरज आहे तेवढाच युरिया देण्याचा काहीतरी नवीन एक प्रयत्न करता येईल का? कारण बरेचदा असं होतं की हे जी सगळी खतं आहेत त्याचा मुख्यतः सगळ्यात प्रमाणाबाहेर जास्त वापर कुठे होतो, तर ज्याला मी गायपट्टा म्हणणार नाही पण उत्तर भारतातला जो सगळा
नद्यांचा प्रदेश आहे, पंजाब आहे, पश्चिम उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेशचा काही भाग आहे, पण मुख्यतः पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश वगैरे या भागामध्ये खूप जास्त वापर होतो. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीचीही नासधूस झालेली आहे. वर्षातनं 2-3 पिकं घेतली जातात, शेतांना आगी लावल्या जातात. तिथे हमी भावाचं राजकारण चालतं, कारण जे धान्य सरकार खरेदी करतं त्यातलं बहुतांश धान्य या पट्ट्यामध्ये खरेदी केलं जातं आणि त्यामुळे खतं सबसिडी सवलतीत घ्यायची, पाणी सवलतीत, वीज सवलतीत आणि वर हमी भावही हवा, अशा प्रकारची शेती एरवी ठीक आहे. पण खास करून तेव्हा जेव्हा देशात पुरेसं धान्य, वर्षभराला पुरेसं धान्य असताना आणि प्रत्येक किलो युरिया बनवण्यासाठी, आयात करण्यासाठी एवढा मोठा पैसा आपला खर्च होत असताना अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे का नाही? आणि माझं असं म्हणणं नाही आहे की ही शेतकऱ्यांची खिशातनं काढलेले पैसे मध्यमवर्गीयांना द्या, श्रीमंतांना द्या, अजिबात देऊ नका. ते पैसे इतर शेतकऱ्यांना द्या, जे शेतकरी कोरडवाहू भागातले आहेत, जिथे शेती कोरडवाहू आहे, जिथे पाणी नाही आहे. अशा शेतकऱ्यांना वाटलं सांगा की यावेळेला एका हंगामात शेती करू नका आणि शेती न करण्याचे पैसे आम्ही तुम्हाला देतो. एकूणच कृषी क्षेत्रामध्ये जी अकार्यक्षमता आहे ती खूप मोठी आहे. मोदी सरकारने काही ठिकाणी यामध्ये चाप लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. युरियाच्या बाबतीत असं म्हटलं होतं की नीम कोटेड युरिया, म्हणजे तो त्याचा युरियाचा दुसऱ्या ठिकाणी वापर होऊ नये म्हणून त्याला बाहेरनं कडुनिंबाचं जर वेस्टर्न म्हणजे ते जर कोटिंग केलं तर मग त्याचा इंधन म्हणून वापर करणं टाळलं जातं, पण शेतीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे करण्याची गरज आहे. पाण्याच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. म्हणजे यावेळेला एकतर प्रचंड उन्हाळा पडलेला आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि अशा वेळेला शेतीसाठी वीज आणि ती वीज मोफत किंवा स्वस्त दरात किंवा त्याची बिलं न भरूनही किंवा शेतकऱ्यांना विजेचे पैसे अगदी स्वस्तात देऊन जी शेती केली जाते तीही एका प्रकारे अकार्यक्षम शेती आहे. म्हणजे शेवटी शेतकरी जे पिकवतात ते देशातच खपतं, देशातच पिकतं, देशातच खपतं. त्यामुळे ते स्वस्त महाग असलं तरी त्याचा हिशोब करता कामा नये, ही गोष्ट बरोबर आहे. पण जेव्हा अशा गोष्टींमुळे देशाच्या बॅलन्स शीटवर मोठा परिणाम असतो आणि या गोष्टी जगात इतरत्र झालेल्या आहेत. आज सांगायला वाईट वाटतं पण जगातल्या अनेक देशामध्ये एकरी उत्पादन भारताच्या तिप्पट ते चौपट आहे. चीनमध्ये आहे, थायलंडमध्ये आहे, व्हिएतनाममध्ये. मी अमेरिका किंवा इस्रायल, ऑस्ट्रेलिया अशा देशांची तुलना नाही करते. अनेक विकसनशील देशांमध्येही एकरी उत्पादन भारताच्या 3 ते 4 पट आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टी ज्या करणं आवश्यक आहे त्या आपण करू शकलो नाही, कारण शेवटी वोट बँकेचं राजकारण येतं आणि मोदी सरकारही या वोट बँकेसमोर आजपर्यंत हतबल झालेलं दिसलं. पंजाबमध्ये आपण बघितलं, जे कृषी कायदे करण्याचा प्रयत्न केला असता जो धिंगाणा घातला, ज्या शेतकऱ्यांनी किंवा स्वतःला शेतकरी म्हणवणाऱ्या ज्या लोकांनी धिंगाणा घातला, तेव्हा अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तरी त्या हाणून पाडल्या जातात. पण त्यामुळे देशातल्या सामान्य लोकांची, मध्यमवर्गीयांची, श्रमशक्तीची अशी भावना होते की आपणही कष्ट करतो, आम्ही काय असं काही फुकटचं खात नाही, आपल्या पैशानेही कर भरले जातात, त्या करांनी सगळ्यांचा फायदा होतो. असं असताना जर आमच्याकडनं कार्यक्षमतेची अपेक्षा केली जात असेल तर मग ही कार्यक्षमता सगळ्यांकडनं केली, ही अपेक्षा सगळ्यांकडनं केली जाणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. ही चांगली संधी आहे. शेतीसाठी लागणारी वीज, शेतीसाठी लागणारं पाणी, शेतीसाठी लागणारी खतं, त्याचे बाजारभाव, हमीभाव, निर्यात, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी त्याला पाण्याशी जोडून, त्याला आयात केलेल्या पेट्रोलजन्य पदार्थांची जोडून शेती कार्यक्षम बनवण्याची ही चांगली संधी आहे. आत्ता विरोधासाठी ही विरोध करण्याची लोकांची हिंमत नाही, कारण एरवी अशा सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांना, सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतो. पण आता सामान्य लोकांना त्याग करायचा असण्यामुळे तेही अशा गोष्टीकडे सकारात्मक दृष्ट्या बघतील. फक्त हे करताना कौशल्याने केलं पाहिजे, स्वतःची ताकद दाखवण्याची नाही. म्हणजे ही कधी कधी मोदी सरकारची चूक होते की असे डंके की चोटपे करायला जातात आणि मग ते माघार घ्यावी लागते. तसं न करता कौशल्याने शेती क्षेत्रातल्या सुधारणा घडवून आणाव्या लागतील. तरच म्हणजे कुठेतरी आपण समानतेने वागतोय देशातल्या नागरिकांसोबत हे चित्र अधिक स्पष्ट होईल. देशातल्या मध्यमवर्गीयांचा त्याग करायला कधीही नकार नसतो, पण फक्त आपल्यालाच त्याग करायला लागतो ही भावना आहे. ती भावना जर दूर झाली तर हसत हसत देशासाठी दुप्पट त्याग करायला
सगळे लोक तयार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.